शेतकरी बंधूंनो, मी शशांक दाते, उद्यान विद्यातज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद। आज आपण बघणार आहोत फळबागेतील मल्चिंग या तंत्रज्ञानाबाबतीत। सर्व फळबागांमध्ये सर्वात मोठी जर समस्या असेल तर ती आहे तण नियंत्रण। तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा खर्च करावा लागतो। ते करून सुद्धा पुन्हा पुन्हा ते तण आपल्याला नियंत्रण करावं लागतं। त्या तणाच्या सोबत कीड आणि रोगाचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन ॲडिशनली करावं लागतं। सोबतच जर उष्णतामान असेल किंवा उन्हाळ्याच्या स्थितीमध्ये आपल्याला तणाचं नियंत्रणाच्या सोबत पाण्याचं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं नियोजन करावं लागतं। आता आज इथं आपण घेऊन आलेलो आहोत तणाच्या नियंत्रणासोबतच बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सबस्टिट्यूटरी कशा पद्धतीने नियोजन करायचं। आपण इथं बघू शकता की मोसंबीच्या झाडांमध्ये वीड मॅट आपण आथरलेली आहे। वीड मॅट हे एक तण नियंत्रणाचं नवीन तंत्रज्ञान आहे। या वीड मॅटमुळे तुम्हाला सर्वप्रथम इथं बघू शकता की कशा पद्धतीनं तण हे वाढलेलं आहे। दोन्ही साईडनं झाडांच्या अशा पद्धतीनं वीड मॅट आपण जर आथरली आणि ती जर तशीच राहू दिली तर जेवढं काही तण आहे ते तण तिथं उगवणार नाही आणि जे काही तण आहे ते एक 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पूर्णतः असं जळालेलं तुम्हाला दिसेल। त्यासोबत दुय्यम फायदा असा होतो की तिथं जे काही बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन सुद्धा तुम्हाला थांबलेलं दिसेल। आणि सोबत अजून एक दुसरी गोष्ट अशी होते की त्यामध्ये बाष्पीभवन थांबते आणि त्या तणांवर असलेले ज्या काही किडी आहेत त्या सुद्धा तिथं व्यवस्थापनात राहतात। सुप्तावस्थेत जाणाऱ्या किडी सुद्धा ते तिथं जाऊ शकत नाहीत आणि अशा पद्धतीनं ह्या वीड मॅटचा तिहेरी फायदा होतो। आपल्याला कुठल्याही फळ पिकांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं वीड मॅट तुम्ही टाकू शकता आणि ह्या वीड मॅटमध्ये तुम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून MIDS या अंतर्गत सबसिडी सुद्धा अवेलेबल आहे। तरी शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाचा अवश्य फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। नमस्कार।